आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत हे आपण आता सविस्तर पाहणार आहोत आज काय विशेषमध्ये। पहिली बातमी आहे कोकणातून। ऐन उन्हाळ्यामध्ये सिंधुदुर्गात गारपीट झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। थेट सिंधुदुर्गातून या संदर्भातला आढावा आपण घेणार आहोत। दुसरी बातमी आहे उकाड्याबाबत। राज्यभरामध्ये उकाड्यानं सर्वजण हैराण आहेत, मात्र आता थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा असह्य उकाडा जाणवतोय। दरम्यान थंड हवेच्या ठिकाणाचं हवामान कसं आहे हेही आपण पाहूयात। तर राजकारणातही चांगलंच तापलेलं दिसते। दुसऱ्या बाजूला ठाकरेंविरोधात खळबळजनक वक्तव्य करणारा नीलम गोऱ्हेंविरोधात आता रश्मी ठाकरे स्वतः आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि मैदानात उतरतायत। आज महिला पदाधिकाऱ्यांसोबत त्या बैठक घेणार असून त्यावरचाही रिपोर्ट आपण पाहू शकणार आहोत आज काय विशेषमध्ये। तर राज्यभरामध्ये एकीकडे उष्णतेची लाट असताना दुसरीकडे कोकणाला मात्र अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये तिलारी खोऱ्यात काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। ग्रामीण भाग असलेल्या घोडगे गावाला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला। या गावामध्ये केळीच्या बागा भुईसपाट झाल्याचं दिसलंय। कोकणामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल। सिंधुदुर्गामध्ये गारपीट झालेली आहे, केळीच्या बागा भुईसपाट झालेल्या आहेत। गारपीटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरीही शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे। सिंधुदुर्गात जरी गारपीट झालेली असली तरीही उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र तापमान चढच आहे आणि उकाड्यानं जर तुम्ही हैराण झालात म्हणून थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर जरा थांबा, कारण राज्यामध्ये उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की थंड हवेची ठिकाणं सुद्धा तापली आहेत। माथेरान, महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणं उन्हानं तापली आहेत। माथेरानचा पारा 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय, तर महाबळेश्वरमध्ये सुद्धा तापमान 31 अंशांपर्यंत गेलेले आहे। राज्यामध्ये सर्वाधिक तापमान नंदुरबारमध्ये नोंदवण्यात आलं असून नंदुरबारमध्ये तापमान 42.3 अंश सेल्सिअस आहे। दरम्यान तापमानात मोठी वाढ झाल्यानं अंगाची लाही होतीये। एक नजर टाकूयात राज्यातल्या तापमानावर। नंदुरबारमध्ये सर्वाधिक 42.3, रायगडमध्ये 39.9, लोणावळ्यात 39.8 आणि अकोल्यात 39.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। सोलापुरात 39.4, पुण्यात 38.7, रत्नागिरीमध्ये 38.2 तर मुंबईमध्ये 37.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। संभाजीनगरमध्ये 37.2, चंद्रपुरात 37.2, माथेरानचे थंड हवेचे ठिकाणे तिथेही 36 अंश सेल्सिअस तापमान आहे, तर महाबळेश्वरमध्ये सुद्धा 31 अंश सेल्सिअस तापमान बघायला मिळत आहे। दरम्यान फेब्रुवारीतच उन्हाच्या तडाख्याने घामाच्या धारा निघतायत, त्यामुळे आता मे महिना नक्की कसा होईल, आणखीन तापदायक ठरेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे। यानंतर आता राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी आपण पाहूयात। ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट झालेली आहे। मुंबईमध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तिघेही एकत्र आले। या भेटीमध्ये तिघांमध्येही खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा रंगल्याचं दिसून आलं। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये मतभेद असले तरीही मनभेद नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आले। विधानसभा निकालामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला, मात्र या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिसऱ्यांदा एकत्र दिसलेत। दरम्यान आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात ठाकरे बंधू याआधी कधी एकत्र आले होते। तर 15 डिसेंबर 2024 रोजी रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मुलाच्या लग्नामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली। 22 डिसेंबर 2024ला राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे आणि देशपांडेंच्या मुलाच्या लग्नामध्ये ठाकरे बंधू एकत्र दिसले। तर आता तिसऱ्यांदा 23 फेब्रुवारी 2025 रोजी शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नामध्ये राज आणि उद्धव ठाकरेंची तिसऱ्यांदा भेट झालेली आहे। तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून आधी पुण्यामध्ये आणि मग मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर बॅनर लागलेले आहेत। त्यामुळे आता मनपा निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा सुरू झालेली आहे। आपण उर्वरितही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। रश्मी ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर उद्या दुपारी 12 वाजता तातडीची बैठक आहे। पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे।
नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत. घडत असणाऱ्या गोष्टी पाहिल्याशिवाय नीलमताई गोऱ्हे मर्सिडीज बाबत असं विधान करणार नाहीत असं शहाजी पाटलांनी म्हटलेलं आहे. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. ठाकरे गटामध्ये 2 मर्सिडीज घ्या आणि मंत्रिपद मिळवा असं गणित असल्याचा आरोप नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर केलाय. मराठी साहित्य संमेलनामध्ये आम्ही असे घडलो या कार्यक्रमामध्ये गोऱ्हे बोलत होत्या. संजय राऊतांच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हेंनी उत्तर दिलंय. मी कधीही पदासाठी देवाणघेवाण केली नाही. पक्षाने माझा नेहमीच सन्मान केलेला आहे असं उत्तर नीलम गोऱ्हेंनी दिलंय. शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंच्या खळबळजनक विधानानंतर खासदार संजय राऊतांनी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहारांना फोन केल्याची माहिती मिळते. आमची बाजू मांडायला दिली नाही, संधी दिली नाही असं म्हणत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे. नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरे गट आता आक्रमक झालेले आहे. गोऱ्हेंच्या वक्तव्याचा ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळेस गोऱ्हेंनी किती मर्सिडीज दिल्या हे सिद्ध करावं अशी मागणी करण्यात आली. पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आलं. नीलम गोऱ्हे जे वक्तव्य करतायत त्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. नीलम गोऱ्हेंच्या आरोपानंतर आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. पदाच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असतील असं म्हणत नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंवर तोफ डागलेली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्यानंतर 1 पद मिळायचं असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केलाय. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. नीलमताई या जुन्या शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक वर्ष पक्षामध्ये काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असू शकतं अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिलेली आहे. साहित्य संमेलन अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केलेलं आहे का आणि सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे का आणि नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली. त्या संदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र दिले. बनावट दस्तावेज देऊन सदनिका लाटल्याच्या प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरतीये. माणिकराव कोकाटेंच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. संजय दुर्बाम यांनी हिंदूंचा नेता होण्यासाठी काम करावं, वादग्रस्त वक्तव्य करू नये असा सल्ला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी निरुपमांना दिलेला आहे. संजय दुर्बाम यांनी हाऊसिंग जिहाद सुरू असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर प्यारे खान यांनी त्यांचा समाचार घेतला आणि ते नागपुरात बोलत होते. वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही अशी प्रतिक्रिया कर्नाटक महाराष्ट्र वादावर मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली आहे. प्रांतवादातून परवा ड्रायव्हरला डिवसलं, मात्र एका राष्ट्रत्वाची भावना असायला हवी. दोन्ही सरकारने याची दखल घ्यायला हवी अशी मागणी महाजनांनी केलेली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामुळे भारताची विकसित देश म्हणून भक्कम वाटचाल होईल. तसंच कृषी, महिला आणि युवकांसाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरेल असा विश्वास भाजपाचे आमदार सचिन शेट्टींनी व्यक्त केलेला आहे. आता बातमी आहे लाडक्या बहिणींच्या योजनेच्या परिणामांची. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने महिन्याला 1,500 रुपये देते. मात्र त्यामुळे आता राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट दिसून येतोय. कारण जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधीच मिळतोय. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त 60% निधीच आता मिळणार आहे. उर्वरित निधी मार्च अखेरीस मिळेल का यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आता योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिलेली आहे. राज्यातल्या कंत्राटदारांचीही कोट्यवधी रुपयांची बिलं थकलेली आहेत. तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला सुद्धा कात्री लावण्याची वेळ ओढावलेली आहे. बातमी आहे लाडक्या बहिणींच्या योजनेच्या परिणामांची. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने महिन्याला 1,500 रुपये देते. मात्र त्यामुळे आता राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट दिसून येतोय.
कारण जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधीच मिळतोय। राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त 60% निधीच आता मिळणार आहे। उर्वरित निधी मार्च अखेरीस मिळेल का यावरही प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे आता योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिलेली आहे। राज्यातल्या कंत्राटदारांचीही कोट्यवधी रुपयांची बिलं थकलेली आहेत, तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला सुद्धा कात्री लावण्याची वेळ ओढावलेली आहे। यानंतर महत्त्वाच्या राजकीय बातम्या वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। कोकाटे यांची शिक्षा कायम राहणार की त्यांना दिलासा मिळणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे। अत्यल्प उत्पन्न दाखवून मुख्यमंत्री कोट्यातनं सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। आज परळी कोर्टामध्ये धनंजय मुंडेंवर सुनावणी होणार आहे। त्याच संदर्भात परळी कोर्टाचे धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली। विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता। दरम्यान करुणा मुंडेंनी याचीच तक्रार दाखल केली होती। लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार झालो असतो असं, पण कधीही लाचारी स्वीकारली नाही। शेतकऱ्यांसाठी कायम बोलत राहणार, अजून पडलो तरीही त्याची पर्वा करणार नाही असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे। मंत्री रामदास आठवलेंनी कर्नाटक वादावर प्रतिक्रिया दिलेली आहे। पुन्हा मराठी विरुद्ध कन्नडचा वाद पेटलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये लक्ष घालावं आणि तात्काळ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे प्रकार थांबवावेत अशी मागणी आठवलेंनी केलेली आहे। संतोष देशमुख खून प्रकरणाचे धाराशिव कनेक्शन असल्याचं म्हणत सुरेश धस यांनी वाशी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। धाराशिवच्या वाशी पोलिसांनी देशमुखांच्या हत्येतील आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा दावा धसांनी केलाय। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च दरम्यान पार पडणार आहे। यावेळेस 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा केली जाणार आहे, तर 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। देशाच्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव असल्यामुळे 25 आणि 26 तारखेला संविधानावर 2 दिवस चर्चा केली जाणार आहे। श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले असून उपाध्यक्ष पदाबरोबरच सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी म्हणून लहू कानडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 171 गावांमधील पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे। याच कारणामुळे बुलढाण्यामध्ये टक्कल पडल्याचं प्रमाण वाढत होतं। त्यामुळे आता नागरिक चिंतेत सापडले असून तातडीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेला निर्देश देण्यात आले आहेत। महाशिवरात्री निमित्ताने श्री क्षेत्र भीमाशंकरला तयारी सुरू झालेली आहे। देशभरातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात। यासाठी भीमाशंकर देवस्थानाकडून मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात येते। महाशिवरात्री निमित्ताने महादेव नगरी सजवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुसलमान व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव करण्यात आलेला आहे। यात्रेचा काळ हा दुखवट्याचा असतो, मात्र मुसलमान व्यापारी परंपरा पाळत नाहीत, त्यामुळे भावनांना ठेच पोहोचते असं ग्रामस्थांचं मत आहे। दिल्लीतील बाबर, हुमायूं आणि अकबर रोडवर लावण्यात आलेल्या फलकांना तरुणांकडून काळं फासण्यात आलेले आहे। छावा सिनेमा पाहून आलेल्या तरुणांनी बाबर, हुमायूं आणि अकबर रोडवर संताप व्यक्त केलेला आहे। दहावीच्या परीक्षा केंद्रावर व्हिडिओ काढत विद्यार्थ्यांनी रील्स बनवल्याचा प्रकार अकोल्यामध्ये घडलेला आहे। अकोल्यातल्या सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या विद्यालयामध्ये हा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। हिंगोलीच्या औंढा तालुक्यामध्ये दुर्गम भागामध्ये गोजेगावामध्ये पहिली डॉक्टर होण्याचा मान डॉक्टर वैष्णवी विठ्ठल जायभाय हिने मिळवलेला आहे। वैष्णवीने थेट फिलिपिन्स गाठत MBBSचं शिक्षण घेतलं। हिंगोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पंचक्रोशीतील नागरिकांकडून वैष्णवीवर कौतुकाचा वर्षाव होतोय। नाशिकच्या मनमाडमध्ये महाराष्ट्र नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। मॅटवर या स्पर्धा घेण्यात येत असून एकूण 62 संघ यामध्ये सहभागी झालेत। 5 दिवस कबड्डीचा थरार मनमाडकरांना पाहायला मिळणार आहे। यासाठी खास प्रेक्षक गॅलरी सुद्धा उभारण्यात आली आहे।
कॉपीमुक्तीचा धुळे पॅटर्न आता राज्यभरात राबवण्यात येणार आहे। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हा निर्णय घेतलाय। 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कॉपीच्या प्रकारांना रोखण्यासाठी धुळ्यामध्ये अनोखा प्रयोग करण्यात आला। झूमद्वारे परीक्षा केंद्रावरच्या वर्गांवर लक्ष ठेवलं जात आहे, तर धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेला कॉपीमुक्त पॅटर्न प्रभावी ठरताना दिसतोय। त्यामुळे आता हा कॉपीमुक्तीचा धुळे पॅटर्न राज्यभरात राबवण्यात येणार आहे। वणी नाशिक रस्त्यावर भरधाव चारचाकीने 4 मोटरसायकलला धडक दिल्याचे अपघात झालेले आहे। 2 महिलांसह 4 मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झालेले आहेत। खासगी वाहनामध्ये नियमबाह्य महाराष्ट्र शासन बोर्ड लावलेला कारचालक मद्यधुंद अवस्थेत सापडल्यानंतर स्थानिकांनी त्याला चोप दिलाय। उल्हासनगरमध्ये इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर हेराफेरी सुरू असल्याचा आरोप होतोय, कारण एका ग्राहकाने 120 रुपयांचा पेट्रोल भरल्यानंतर त्याच्या गाडीतून फक्त अर्धा लिटरच पेट्रोल निघाले। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून या पेट्रोल पंपावर आता कारवाईची मागणी केली जाते। सांगलीच्या सरकारी घाटावर पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केलेली आहे। पती पत्नी वेगळे राहत होते। रात्री घाटावर गप्पा मारायला बसले असताना त्यांच्यामध्ये वाद झाला। वादानंतर पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृण हत्या केलेली आहे। नवी मुंबईतील खारघर इथं डोक्यामध्ये हेल्मेट घालून हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। फरार मुख्य आरोपी फैजान शेख याला बांद्रा येथून अटक करण्यात आलेली आहे। शिवकुमार शर्माच्या डोक्यामध्ये हेल्मेट मारणारा मुख्य आरोपी फैजान आहे। मागील 2 आठवड्यांपासून तो फरार होता। यवतमाळमध्ये गोव्यातून कमी किमतीमध्ये विदेशी मद्य आणून त्याची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। गोव्यातून विदेशी मद्य यवतमाळमध्ये आणून त्याला महाराष्ट्राचा ब्रँड असलेल्या बाटलीमध्ये भरून विक्री करण्याचा धंदा सुरू होता। उत्पादन शुल्काने 20 लाखांचा मद्यसाठा जप्त करून 2 जणांना ताब्यात घेतले। पालघरमध्ये लहान मुलाच्या हातामध्ये कारचं स्टिअरिंग देत स्टंटबाजी करण्यात आली। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही स्टंटबाजी केली आहे। मुलाचे ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला। स्टंटबाजी विरोधात कारवाई होत असताना महसूल अधिकारी मात्र स्टंटबाजीत दंग असल्याचं दिसलंय। सोलापुरात मंदुपमध्ये 12वीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केलेली आहे। विनायक नागनाथ कुंभार असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव असून त्याने बाथरूममध्ये खिडकीला टॉवेल बांधून गळफास घेतला। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास पोलीस करतायत। शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 ठिकाणी चोऱ्या झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। पिंपळवाडीमध्ये हनुमान मंदिराची दानपेटी चोरट्यांनी चोरी केलेली आहे, तर निमगावमध्ये घरफोडी करत सोन्यासह 2.5 लाखांचा ऐवज लंपास केलेला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय। रायगडच्या माणगावमध्ये MIDC मधील एका बंद कंपनीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला। चोरट्यांनी कंपनीमधून CCTV कॅमेरा यासोबतच मशिनरी आणि तांब्याच्या तारा असा 33 लाखांचा माल पळवून नेलेला आहे। या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांचं संपूर्ण कुटुंबाचंच दर्शन झालेलं आहे। 3रं पक्षी सर्वेक्षण पार पडत असताना या दरम्यान काही पक्षी निरीक्षकांना वाघाचं अख्खं कुटुंबच पाणवठ्यावर पाणी पिताना दिसलेलं आहे। यावेळी त्यांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं। आता बातमी आहे क्रीडा विश्वातली। विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 विकेट्सनं धुव्वा उडवला। टीम इंडियाच्या विजयानंतर आता IIT वाल्या बाबाची सर्वांना आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, कारण अगदी 2च दिवसांपूर्वी IIT वाल्या बाबांना भारत पाकिस्तान विरोधात पराभूत होईल अशी भविष्यवाणी केली होती। आता ही भविष्यवाणी सपशेल खोटी ठरलेली आहे। तो अब उनको विराट कोहली को सबको बोल दो कि अपने जेडी का जोर लगा के अब जीत के दिखा दो। तुम अब जाओ। मैंने मना कर दिया, नहीं जीतेगी तो नहीं जीतेगी। अब भगवान बड़े हो गए, तुम बड़े हो, अब देखा जाएगा। दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान संघाचा दारुण पराभव झाला। यावर आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया समोर आल्यात, पाहूयात। दिल के अरमां आंसुओं में बह गए
हम वफा करके भी तन्हा रह गए। ये एनालिसिस आपका जी तुम्हारा क्या एनालिसिस है फीजी? रह गए चल कोई बात नहीं। इज पैनल हाँ जी अब तो आदत सी है। प्रोग्राम बढ़ गया है। दिल के अरमान